त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सीईओ राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय सचिनजी भोसले, आदरणीय राणा तिवारी सर, मैं भी आपको रिक्वेस्ट करूंगा। मी स्नेहा पाटील यांना विनंती करतोय, त्याचबरोबर शर्मिला म्हात्रे आणि सर्व महिला। क्रीडांगण क्रमांक 1 अत्यंत महत्वपूर्ण सामना रायगड जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा दोन्ही मातब्बर संघ आणि अत्यंत चुरशीचा सामना, क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना, उत्कृष्ट लढाई, उत्कृष्ट पकड, उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना होतो रायगड जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा। मध्ये आपण या ठिकाणी काटकर मॅडम जे आहेत त्यांच्या वतीने सन्मान केला जातोय, त्यांचा परिचय करून दिला जातोय। त्यांच्या समवेत आहेत द्वारकानाथ म्हात्रे सर आणि त्यांच्या समवेत आमच्या विद्यमान सर्व आजी माजी सदस्य आणि विद्यमान सदस्य। चला लवकर चला, ताबडतोब चला। संजय कदम राष्ट्रीय खेळाडू आपण व्यासपीठाकडे जा। सुरेशजी मोरे कार्यकारी सदस्य मुंबई उपनगर, आपण कृपया स्टेजकडे या। प्रशांत चव्हाण आपण कृपया स्टेजकडे या। मी भोकरे साहेबांना विनंती करतो आहे, या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सुरेश मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला। सुरेश मोरे, भोकरे सरांना मी विनंती करतो। ओके, सुरेशजी मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। प्रशांतजी नाही, शंकरजी म्हात्रे समाजसेवक कालेर यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। स्नेहा पाटील, मी आपणास विनंती करतोय, एक दोन महत्वपूर्ण सत्कार आपल्याला करायचे। स्नेहा पाटील शूटला रे भिवंडीला शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी राष्ट्रीय खेळाडू वीणा खवडे यांना मी आमंत्रित करतोय, कृपया आपण स्टेजकडे यावं। स्नेहा पाटील आपण तिथे थांबायचंय, आपल्या हस्ते एका मोठ्या खेळाडूचा सन्मान केला जातो, शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी नाही नाही, या ताबडतोब या प्लीज प्लीज, फार उशीर झालेला आहे। स्नेहा पाटील राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आणि त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू मुंबई उपनगरचं ज्यांनी सातत्याने 6 वर्ष प्रतिनिधित्व केलं अशा महाराष्ट्राच्या या संघ खेळाडू श्रद्धा गंभीर गायकवाड यांना देखील मी आमंत्रित करतो, कृपया आपण स्टेजकडे चला प्लीज। मी स्नेहा पाटील मॅडम, मी पुन्हा एकदा विनंती करतोय, राष्ट्रीय खेळाडू श्रद्धा गंभीर गायकवाड यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा। माननीय राजू कोळी, ओके, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे। तर त्यानंतर मी आमंत्रित करतो राष्ट्रीय खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक ज्यांनी अनेक खेळाडू घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असा फिरोज पठाण यांना मी आमंत्रित करतोय, कृपया आपण स्टेजकडे यावं प्लीज। फिरोज पठाण
लवकर. सुधीर देशमुख, महेंद्र साळवी, मुंबई मोटर्स. आपण देखील व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. सुधीर देशमुख, महेंद्र साळवी. जरा थांबा जरा. गडबड नको. ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, राष्ट्रीय खेळाडू संजय वडाळ, एक अष्टपैलू खेळाडू, ONGCचा एक खेळाडू, ज्याने महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना आपल्या महाराष्ट्राला एक मोठं यश मिळून दिलंय असा संजय वडाळ शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी यांना देखील मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं. काही वेळातच अर्जुन पुरस्काराचे मानकरी आणि राष्ट्रीय खेळाडू, भारतीय संघाचं ज्यांनी नेतृत्व केलंय असे राजू भावसा यांचे या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आगमन. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनचे माजी जॉईंट सेक्रेटरी गणेशअण्णा शेट्टी यांचं देखील या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आगमन. संघटन समितीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय राजू भावसा आणि सन्माननीय गणेश शेट्टी यांना मी विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थान ग्रहण करावं. धन्यवाद. शंकर म्हात्रे, लोकप्रिय समाजसेवक कालवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी मुकदम तुषार पाटील यांना मी विनंती करतोय, एक महत्वपूर्ण सत्कार. शंकर म्हात्रे, समाजसेवक कालवे यांचा सन्मान. तुषार पाटील यांना माझी विनंती राहणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक कैलास सरे यांची उपस्थिती या ठिकाणी मिळालेली आहे. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तुषार पाटील मी आपणास विनंती करतो, पिंक पॅन्थर आणि पुणेरी फलटणचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने राजकीय प्रशिक्षक म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली. पाचगण येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अतिशय देखणी स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती ते राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू फिरोज भाई पठाण. मी तुषार पाटील यांना विनंती करतो, फिरोज भाई पठाण यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला. फिरोज पठाण, तुषार पाटील त्यांचा सन्मान करतील.
जोशी ठाणे आपण माईक जोड्या सुरेश जोशी सदानंद म्हात्रे यांना माझी विनंती राहील. महाराष्ट्र संघाचं ज्याने सातत्याने 4 वेळा प्रतिनिधित्व केलं, ठाणे जिल्ह्याचा एक संघ नाही, एक अष्टपैलू खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीचा पुणेरी पलटण आणि पिंक पॅन्थरचा पहिला पिंक पॅन्थरचा खेळाडू या ठिकाणी प्रशांत चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी सदानंद म्हात्रे यांना विनंती करतोय, प्रशांत चव्हाण यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. बाळाराम दत्तूशेठ पाटील प्रशांत चव्हाण यांचा सन्मान सदानंद म्हात्रे दोघांनी करायचंय. पिंक पॅन्थर आणि पुणे पलटणचा एक अष्टपैलू खेळाडू, प्रो कबड्डीचा खेळाडू. या सन्माननीय कोकण शिक्षण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय माजी पालकमंत्री आणि सन्माननीय आमदार गणेशजी नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्याचबरोबर सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन. पंचकशाकडे येते सुरेश जोशी. जरा समोरची गर्दी कमी करा स्टेजवरची एका बाजूला, कारण साहेबांना तो कार्यक्रम स्पर्धा बघायची. फोटोग्राफर जर तुम्ही एका बाजूला व्हा. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना कबड्डीचे सामने पाहिजे. सन्माननीय केंद्रीय मंत्री आणि लोकप्रिय खासदार कपिलजी पाटील साहेब आज व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत.
रसिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, हिंदवी युवा प्रतिष्ठान आणि वेताळ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला आज तिसऱ्या दिवशी माजी उत्पादन शुल्क मंत्री, नवी मुंबईचे भाग्य विधाता, ऐरोली मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेबांचं व्यासपीठावरती उपस्थिती प्राप्त झालेली आहे. मी संघटन समितीच्या वतीने, तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने श्री गणेशजी नाईक साहेबांचं हार्दिक स्वागत करतो आणि क्रीडा रसिकांना सुद्धा विनंती करतो, टाळ्यांचा कडकडाट करूया आणि गणेशजी नाईक साहेबांचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेचं उद्घाटन 28 तारखेला केंद्रीय मंत्री आदरणीय श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते झालं होतं आणि आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी श्री कपिलजी पाटील साहेब केंद्रीय मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयंतरावजी पाटील, श्री छत्रपती पाटीलजी, श्री हरिश्चंद्रजी पाटील साहेब, त्याचबरोबर श्री श्रीधर पाटील आणि भरतशेठ पाटील यांना विनंती करतो, आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेबांचा आपण स्मृतिचिन्ह, पुष्प आणि शॉल देऊन सन्मान करावा. श्री गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे भाग्य विधाते, माजी उत्पादन शुल्क मंत्री आणि त्याचबरोबर ऐरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री योगेशजी पाटील साहेब, माजी आमदार, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष, श्री श्रीधर पाटील, श्री भरतशेठ पाटील आणि श्री योगेश पाटीलजी, माजी आमदार, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष. मी पुंडलिकजी भोकरे सर, श्री विनोद मुकादम सर, श्री संजय पाटील आणि श्री लडक्या पाटील, त्याचबरोबर श्री श्रीधर पाटील आणि श्री भरत पाटील यांना विनंती करतो, केंद्रीय मंत्री आदरणीय श्री कपिलजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण पुष्प प्रदान करून करावं. श्री योगेश पाटील, श्री बाळाराम पाटील साहेब, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र राज्य, आमदार कोकण शिक्षक मतदार संघ यांची उपस्थिती प्राप्त झालेली आहे, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतो. श्री कपिलजी पाटील सरांचं इथे सन्मान होतोय. श्री पुंडलिकजी भोकरे, श्री विनोद मुकादम, श्री संजय पाटील, श्री लडक्या पाटील, श्री श्रीधर पाटील आणि श्री भरत पाटील. विनोद मुकादम, श्री संजय पाटील, श्री लडक्या पाटील, श्री श्रीधर पाटील आणि श्री मी माननीय श्री बाळारामजी पाटील साहेब, सदस्य महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र राज्य आणि आमदार कोकण शिक्षण मतदारसंघ यांचा सन्मान करण्यासाठी श्री महेंद्र नाथा पाटीलजी, सभापती पंचायत समिती भिवंडी यांना विनंती करतो की आपण श्री बाळारामजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा. पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन संघटन समितीच्या वतीने मी श्री बाळाराम पाटील साहेब आपले मनपूर्वक स्वागत करतो. सदस्य महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र राज्य, आमदार कोकण शिक्षण मतदारसंघ, माननीय महेंद्र नाथा पाटीलजी, सभापती पंचायत समिती भिवंडी यांच्या शुभहस्ते श्री जयंत पाटील, छत्रपती पाटीलजी, हरिश्चंद्र पाटीलजी, पुंडलिक भोकरेजी, विनोद मुकादमजी, संजय पाटील, लडक्या पाटीलजी, श्रीधर पाटीलजी, भरत पाटीलजी यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय गणेशजी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, हिंदवी युवा प्रतिष्ठान आणि वेताळ क्रीडा मंडळाच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद. मान्यवरांच्या माहितीसाठी क्रीडांगणावरती सुरू असलेले सामने 3 क्वार्टर फायनलचे आहेत. उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत महिला आणि पुरुष विभागाचे. क्वार्टर फायनल आजच होणार आहे. उद्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस राहील. सेमीफायनल आणि फायनल उद्या होणार आहे. माजी उत्पादन शुल्क मंत्री, नवी मुंबईचे भाग्य विधाते, क्रीडाप्रेमी, माजी पालकमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांना विनंती करतो की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यजमान यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व वेताळ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 1911 युवा प्रतिष्ठान व वेताळ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2022 या प्रसंगी उपस्थित केंद्रीय मंत्री श्री कपिलजी पाटील, माननीय आमदार बारामजी पाटील, माजी आमदार योगेशजी पाटील, श्री योगेशजी तले, या संस्थेचे सेक्रेटरी पप्पू उर्फ आस्वाद पाटील, कालेरगावच्या सरपंच भावना पाटील, श्री जयवंत पाटील, श्री छत्रपती पाटील, श्री हरिश्चंद्र पाटील, श्री रमेश पाटील, श्री पुंडलिकजी भोकरे, महेंद्र पाटील, विनोद मुकादम आणि आयोजक श्रीधर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि सहभागी झालेल्या कबड्डीचे खेळाडू. भिवडी तालुका हा तसा कुस्ती करता आणि कबड्डी करता ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याला आपण सेंट्रल पॉईंट म्हणू अशा प्रकारचा तालुका. ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याला आपण सेंट्रल पॉईंट म्हणू अशा प्रकारचा विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर आणि राज्यातील देश स्तरावर खेळलेले खेळाडू या तालुक्याने दिलेले आहेत. एकूणच मेहनतीनं, शिस्तीनं, एकूण क्रीडा क्षेत्राचा सन्मान वाढवण्याकरता इथल्या खेळाडूंनी आणि इथल्या सामाजिक आणि राजकीय असलेल्या सर्वच पक्षाच्या लोकांनी ह्या क्रीडा विभागाला आपलं अनमोल त्या ठिकाणी सहकार्य मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे हे सगळं वातावरण बघताना भविष्य वातावरण निश्चितपणे भिवंडी तालुक्याला आजच्या परिस्थिती साधीचं वातावरण आहे असं मला नमूद करावं असं वाटतं. आता भिवंडीचा महिमा काय सांगावा. भिवंडीमध्ये आता केंद्रीय मंत्री झाले. भिवंडी तालुक्यामध्ये जितक्या इम्पोर्टेड गाड्यांची नोंदणी आहे भिवंडी तालुक्याच्या लोकांची तितकी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच तालुक्यामध्ये नाही. हा भिवंडीचा श्रीमंतीचा सन्मान आहे. म्हणजे त्याने केलेल्या कष्टाचा मान सन्मानाचा सन्मान. भविष्य काळामध्ये येथील सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून
राजकारणाचा भाग वेगळा करतात. क्रीडा क्षेत्राची निश्चितपणे सेवा होईल आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाव देश स्तरावर, आशिया स्तरावर आणि वेळ जेव्हा येईल त्याला ऑलिम्पिक स्तरावर सुद्धा प्रस्थापित करण्याचं काम सर्वजण करतील असा विश्वास व्यक्त करतो. आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येण्यासाठी वेळ आहे आणि म्हणून जिंकतील अंतिम टप्प्यामध्ये त्यांचं अगोदरच अभिनंदन करतो आणि जे दुसऱ्या टप्प्यात येते त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. शिस्तीनं खेळ पार पडला जातो हे वैशिष्ट्य ठाणे जिल्ह्याचं आहे, हे वैशिष्ट्य महाराष्ट्राचं आहे आणि हे लौकिक कायम टिकावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. ज्या कार्यकर्त्यांनी गावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. करता ज्यांचे प्रयत्न कामी लागले त्या सर्वांना धन्यवाद देतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय चांगलं आणि मौलिक मार्गदर्शन माननीय श्री गणेशजी नाईक साहेबांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केलेलं आहे. त्याचबरोबर स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री श्रीधर पाटीलजी, श्री भरतशेठ पाटीलजी यांचं कौतुक आणि अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आणि एक बेस्ट डिसिप्लिन टुर्नामेंट, शिस्तीची टुर्नामेंट या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल श्री गणेशजी नाईक साहेबांनी मनापासून अभिनंदन आयोजकांचं केलेलं आहे. धन्यवाद दादा. हॅलो. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार महिला विभाग मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर जिल्हा, सांगली विरुद्ध पालघर आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. पुरुष विभाग मुंबई शहर नाशिक आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. ठाणे विरुद्ध धुळे आपल्याला सुद्धा खेळण्यासाठी दुसरा पुकार. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा आभार. मान्यवरांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, आमचा आनंद द्विगुणित केला, खेळाडूंना आशीर्वाद दिले, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे विशेष आभार. धन्यवाद. दीपक सर, हे जे सामने अनाऊन्स केला ते सर्व क्वार्टर फायनलचे आहेत. क्वार्टर फायनलच्या सामन्याकरिता उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्याकरिता पहिला पुकार देण्यात आलेला आहे. महिला विभाग मुंबई विरुद्ध कोल्हापूर, सांगली विरुद्ध पालघर. पुरुष विभाग मुंबई शहर विरुद्ध नाशिक, ठाणे विरुद्ध धुळे. मुंबई विरुद्ध कोल्हापूर, सांगली विरुद्ध पालघर. महिला विभाग क्वार्टर फायनलच्या सामन्याला पहिला पुकार. मुंबई विरुद्ध नाशिक, ठाणे विरुद्ध धुळे. क्वार्टर फायनलसाठी पुरुष विभागात पहिला पुकार. क्रीडा रसिको, आजच क्वार्टर फायनलचे सामने होणार आहेत. उद्या या स्पर्धेचा समारोपाचा दिवस राहील आणि फक्त सेमीफायनलचे सामने आणि त्याचबरोबर फायनल, सेमीफायनल आणि फायनल उद्या खेळवले जातील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पहिला पुकार देण्यात आलेला महिला विभाग क्वार्टर फायनलसाठी मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर, सांगली विरुद्ध पालघर. पुरुष विभागात पहिला पुकार क्वार्टर फायनलसाठी मुंबई शहर विरुद्ध नाशिक, ठाणे विरुद्ध धुळे. पहिला पुकार. धन्यवाद राणा सर, धन्यवाद. या ठिकाणी मोसमीताई पाटील मी आपणास विनंती करणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटक कविताताई भगत आज या ठिकाणी उपस्थित आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. मी मोसमीताई पाटील यांना मी विनंती करतो, कविताताई भगत यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला.
कीर्तिताई पाटील यांना माझी विनंती राहणार आहे. झगडीच्या कार्यकर्त्या माजी सरपंच मानकोळी कल्पनाताई भोई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. कोकण शिक्षण मतदारसंघ विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार बाळाराम पाटील सर यांना माझी विनंती राहणार आहे. ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अतिशय नाविन्यपूर्ण कामगिरी केली, ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अतिशय नाविन्यपूर्ण कामगिरी केली, एक वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचं संघाचं ज्यांनी नेतृत्व केलंय, पुणे जिल्ह्याचं नेतृत्व केले असे एक अष्टपैलू खेळाडू, अर्जुन पुरस्काराचे मानकरी आदरणीय राजू भाऊसाहेब यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय बाळाराम पाटील आमदार महोदयांना विनंती करतो, राजू भाऊसाहेब सर यांचं देखील आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं त्यांचं नेतृत्व होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ केला आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची राजू भाऊसाहेब यांची ख्याती आहे. आणि आमदार महोदय बाळाराम पाटील यांना माझी विनंती राहील, राजू भाऊसाहेब सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करा. आदरणीय राजू भाऊसाहेब सर एक उत्कृष्ट प्रो कबड्डीच्या माध्यमातून उत्कृष्ट समालोचन म्हणून त्यांची ख्याती आहे. राजू भाऊसाहेब धन्यवाद. यानंतर शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी, राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी जॉईंट सेक्रेटरी, ज्येष्ठ कबड्डी संघटक आदरणीय गणेशअण्णा शेट्टी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमदार महोदयांना मी विनंती करतो, सन्माननीय गणेशअण्णा शेट्टी यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करावं. ते येथे सांगली जिल्हा. राजूभाऊ सर सांगली जिल्हा आणि त्याचबरोबर गणेशअण्णा शेट्टी सांगली जिल्हा. या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी, ONGC या कंपनीमध्ये सर्व्हिसला असणारे राष्ट्रीय खेळाडू, ज्याने महाराष्ट्र ONGC या कंपनीमध्ये सर्व्हिसला असणारे संजय वडार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी सन्माननीय आमदार महोदयांना विनंती करतो की सन्माननीय राष्ट्रीय खेळाडू, ज्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, सांगली जिल्ह्याचं नेतृत्व केलं, असा शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी
संजय वडार यांचा सन्मान. कबड्डी क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती आणि आम्हाला राज्य कबड्डी संघटनेला आणि ज्या ज्या ठिकाणी राज्य संघटनेच्या टुर्नामेंट्स होतात ते आम्हाला नेहमी सहकार्य करणारे सन्माननीय रवींद्रजी यांना मी विनंती करतो, कृपया आपण स्टेजवर यावं. रवी शिंदे. ओके. सन्माननीय वसंतजी भोई उद्योगपती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी डॉक्टर श्रीधर जयवंत पाटील यांना विनंती करतो अशा ज्येष्ठ उद्योगपतींचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. रवी शिंदे आपला या ठिकाणी आपला सन्मान होणार आहे. उपसरपंच ग्रामपंचायत कालवे भरतशेठ पाटील यांना मी विनंती करणार आहे. भरतशेठ पाटील या ठिकाणी आपल्या कबड्डी कार्यकर्त्यातील कार्यकर्ता रवी शिंदे यांचा या ठिकाणी आपल्या कबड्डी कार्यकर्त्यातील कार्यकर्ता रवी. मी विनंती करतो भरतशेठ पाटील यांनी रवी शिंदे यांचा सन्मान. थँक्यू. अरुण पाटील आपण कृपया स्टेजकडे यायचं. एक महत्वपूर्ण सत्कार आपल्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. अरुण पाटील यांना विनंती करतोय. वसंतजी टावरे माजी सरपंच पूर्ण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आपल्याला. वसंतजी टावरे यांचा सन्मान होतोय. माजी सरपंच पूर्ण गाव अरुण पाटील त्यांचा सन्मान करतील. अरुण पाटील मी पुन्हा एकदा विनंती करतोय. माजी सरपंच पूर्ण गाव अमितजी खंडागळे आज या ठिकाणी अनिलजी खंडागळे यांचा देखील आपल्याला सन्मान करायचा आहे. माजी सरपंच पूर्ण अनिल खंडागळे अरुण पाटील त्यांचा सन्मान करते. थँक्यू. प्रेक्षकांनी देखील आम्हाला अतिशय चांगलं प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचे ऋण हे आम्हाला मान्य करावेच लागते. दर्जेदार कबड्डी स्पर्धा आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा सामना, मान्यवरांची उपस्थिती आणि ज्या ज्या मान्यवरांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली तो संघटन समितीच्या वतीने त्यांचा आम्ही मान सन्मान केलेला आहे. आदरणीय दयानंद भंडारी सर एक महत्वपूर्ण सत्कार
हे आपल्याला करायचे आहेत, लक्षात घ्या. आणि ज्या मान्यवरांचा मी नावाचा उल्लेख करतोय ते प्रतिष्ठित आहेत, उद्योजक आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होणे फार महत्वाचं आहे. सर्वप्रथम कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा युवा मोर्चा आणि सरपंच इटाडे जगन पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे आपल्याला. धन्यवाद. तालुका अध्यक्ष युवा मोर्चा निलेशजी गुरव यांची देखील या ठिकाणी उपस्थिती मिळालेली आहे. मी दयानंद भंडारी यांना विनंती करतोय सन्माननीय निलेश गुरव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. माजी उपसभापती भिवंडी, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दयानंद भंडारी यांना विनंती करेन की गुरुनाथ जाधव यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करावा. सरचिटणीस युवा मोर्चा ठाणे ग्रामीण विभाग आदरणीय जयवंतराव हरड यांची उपस्थिती या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेला लाभलेली आहे. मी दयानंद भंडारी यांना विनंती करतो त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे आपल्याला. सतीश गायकवाड, संदीप पायगुडे आपण पंचकक्षाशी संपर्क साधायचा आहे. सतीश गायकवाड ठाणे, संदीप पायगुडे पुणे. सन्माननीय सरचिटणीस युवा मोर्चा ठाणे ग्रामीण योगेश भोई या ठिकाणी उपस्थित आहे. मी दयानंद भंडारी यांना माझी विनंती राहील योगेश भोई यांचा देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आपल्याला. युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष मयूर जगदीश पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान दयानंद भंडारी करतील. दयानंद भंडारी करतील. स्पर्धेला आमचे लाडके भाऊजी शिरवणे गाव नवी मुंबई किशोर एकनाथ भोईर, आम्हाला खूप बरं वाटलं आज आमचे लाडके भाऊजी या ठिकाणी आले. आणि भाऊजींबद्दल मी एवढंच सांगेन मित्रांनो, लोकसंग्रह प्रचंड दांडगा आहे, विकासाची तळमळ आहे, समाजातील उपेक्षितांना न्याय देणारे आणि सदैव सर्वांशी त्यांचा भाऊजींचा जिव्हाळ्याचा संबंध आणि सदैव हसतमुख, एक शांत संयमी मितभाषी वेळेप्रसंगी आक्रमक असे आमचे भाऊजी, पण कणखर स्वभावाचे, धाडसी पाऊल टाकणारे, माणसातील माणुसकी जपण्यासाठी जीव ओवाळून टाकणारा माणूस
आणि स्वतःच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागू नये यासाठी किशोर एकनाथ भोईर म्हणजे आमचे लाडके भाऊजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी दयानंद भंडारी यांना मी विनंती करतोय आमच्या भाऊजींचा सन्मान या ठिकाणी आपण करावा अशी मी विनंती करतोय. आणि ओळख सांगण्याची गरज नाही, भाऊजी ज्यावेळी आले त्यांची एंट्री बघितली त्याच वेळी कळलं आमचे लाडके भाऊजी आले. धन्यवाद. मी दयानंद भंडारी यांना विनंती करतोय त्यांचं या ठिकाणी येतो की सन्मान करा. विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य वड प्रेसिता भगीरथ पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. की बोली किशोरजी भोईर सर पुन्हा एकदा आपले विशेष आभार. सदस्य वड प्रेसिता भगीरथ पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचे आपल्याला. महिला विभाग मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर क्रीडा क्रमांक 1 आपल्याला खेळण्याची तिसरा आणि अंतिम पुकार. मुंबई शहर विरुद्ध कोल्हापूर संघ नायक आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडा क्रमांक 1. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच सुनील सावंत रत्नागिरी, धनश्री जोशी पुणे, कल्पेश होळी सातारा, पंच
गुणलेखक विक्रम मोठे सांगली, सहाय्यक गुणलेखक विशाल कदम ठाणे, विवेक पैकर ठाणे. तिसरी लढाई अशोक साळुंके नंदुरबार, बजर दुर्गा विराज रत्नागिरी. सामनाधिकारी आपण क्रमांक क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. अक्षता पाटील मॅडम, मी आपणास विनंती करतोय आणि लक्ष वेधून घेतोय. ग्रामपंचायत माजी सरपंच वळ दीपिका राजेश भोई आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा आपल्याला एक छोटासा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपल्याला करायचा आहे. हा मान आहे अक्षता पाटील यांना देतोय. दीपिका राजेश भोईर यांचा सन्मान. क्रीडा क्रमांक 2 महिलांचा दुसरा सामना सांगली विरुद्ध पालघर संगमाय. आपल्याला देखील तिसरा आणि अंतिम पुकार. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रशांत शिंदे ठाणे, श्रीमती सोनाली जागडे मुंबई शहर, आत्माराम चव्हाण मुंबई उपनगर, गुणलेखक विश्वास चौगुले कोल्हापूर, सहाय्यक शैलेश जाधव आशिष मिसाळ ठाणे. तिसरी चढाई अमित गावडे नंदुरबार, बजर स्वप्नाथ केळकर कोल्हापूर. सामनाधिकारी आपण क्रमांक 2 चा दावा घ्यायचा आहे. प्रशांत शिंदे, क्रीडा क्रमांक 6 वरती क्रीडा क्रमांक 6 वरती पुरुष विभाग मुंबई शहर विरुद्ध नाशिक. याही दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच ज्ञानोबा लहाने लातूर, पंच आरती पाणी मुंबई उपनगर, विजय जटार अहमदनगर, गुणलेखक आनंद महागडे जळगाव, सहाय्यक गुणलेखक अजय म्हात्रे सुनील करे ठाणे. तिसरी लढाई गणेश शेख सोलापूर, बजर शिवाजी वाबळे अहमदनगर. सामनाधिकारी आपण क्रमांक क्रमांक 7 चा ताबा घ्यायचा आहे. ठाणे विरुद्ध धुळे. क्रीडांगण क्रमांक 4 वरील सामन्याचा काही मिनिटांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला एक तिसरा आणि अंतिम पुकार. क्रमांक क्रमांक 4 ठाणे विरुद्ध धुळे पुरुष विभाग. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच प्रमोद जोशी मुंबई उपनगर, पंच जितेश शिरवाडकर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, पंच जितेश शिरवाडकर मुंबई शहर, रवींद्र खैरे नाशिक, विजय पवार पुणे. तिसरी लढाई प्रशांत तोरे सांगली, बदल सुभाष कांबळे उस्मानाबाद. सामनाधिकारी आपण क्रमांक 4 चा सामना संपल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी यायचे. प्रमोद जोशी, आमच्या लाडक्या भाऊजींचा सत्कार झाल्यानंतर आमची लाडाची बहीण जी ओळखली जाते ती लाडाची बहीण म्हणजे आमची जयमाला किशोर भोईर. सन्माननीय किशोरजी भोईर यांना विवाहानंतर जी महत्वाची साथ दिली आपल्या उद्योग समूहामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अमोल तरे कल्ले आपण गणेशन्ना शेट्टींशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची लाडाची बहीण इथे आली आणि आम्हाला खूप आनंद झाला. अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत आणि विशेष करून उच्च विद्याभूषित
आणि शिक्षण, राजकारण आणि समाजकारण आणि कौटुंबिक या माध्यमातून आपल्या मिस्टरांना म्हणजे किशोर भोईरांना कशी साथ द्यायची, अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याची त्यांची नेहमी ओळख निर्माण केलेली आहे. एक सेवाभावी वृत्ती आणि त्याचबरोबर परोपकारी व्यक्तिमत्व. आणि आमच्या बहिणीचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही जे पाहिलं आहे, साखर पेरून मने जुळवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आयुष्यभर त्याने एकच वसा पेरला, तो म्हणजे माणूस जोडण्याचा. मी रेखाताई मुकदम यांना मी विनंती करतोय, आमच्या लाडाची बहीण जयमाला किशोर भोई जी डॉक्टर श्रीधर